नमस्ते किसान, नमस्ते भारत। किरण किसान पाठशाला के साथ कुछ प्लॉट विजिट कर रहा हूँ मैं महाराष्ट्र में। हमारे किसान मित्र है साथ में। नमस्कार। नमस्कार। काय कुठे आहेत आपण? तुमचं नाव? परिचय समाधान किसन निमकरडे, राहणार वरोड बकाल, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा। माझा मोबाईल नंबर आहे 9130 15 22 51। ओके। काय कंद लागवडी? काय कंद लागवड आहे। बरं, कधीची लागवड? 20 जूनची लागवड आहे। 20 जून। बरं। हा बगीचा काही दिवस थांबला होता। हां हिंमत सुटली होती, हां। आता जमत नाही। काय कारण असतं, कशामुळे थांबला होता? हे शेत एक तर बेंड्या खांड्याचं शेत होतं। हां। याच्यात म्हणजे त्यात काय कमतरता आहे हा विषय आता आम्हा शेतकऱ्याला नाही समजणार। नंतर म्हणजे खत देणं झालं, पाणी झालं, फवारणी झाली, पण तो पिकअप काही घेत नव्हता। मग आमचे मित्र आहेत रिंगणवाडीचे कुलकर्णी साहेब, याची आमची भेट झाली, याची ट्रीटमेंट सुरू केली, त्यावेळेस पण समाधान होतं पाठशाळेत। बरं बरं बरं। काय सर, काय सजेस्ट केलं होतं यांना? काय कंडिशन होती बागाची? यांचा हे यांनी कंद लागवड केली होती आणि शेत त्याची मातीचं स्ट्रक्चर उत्तम आहे, पण ती माती उलट पालट झाल्यामुळे, नवीन माती आल्यामुळे थोडं प्लांट डेव्हलप होत नव्हता। कार्बन कमी होता कार्बन त्याच्यामध्ये, कमी होता आणि जे हे न्यूट्रिशन कमी होते, देत होते पण ते अपटेक नव्हते होत। ईसी कमी होता, ईसी कमी होता, कार्बन कमी आणि पाण्याचा पण पीएच थोडा कमी जास्त होता। तर त्या अनुषंगाने मी त्यांना आपल्या पाठशाळेच्या गाईडलाईन नुसार आपल्या जी फर्टिगेशन शेड्यूलच्या हिशोबाने आपण प्रत्येक महिन्याला बूस्टर डोस, फुलवेट आणि ऍसिड ट्रीटमेंट आणि जे जे सगळं येतं शेड्यूल मध्ये, त्या हिशोबाने यांना ट्रीटमेंट करायला सांगितली। आणि जी झाडाची ग्रोथ थांबली होती किंवा हे शेतकरी तुम्हाला सांगतील की ते बाग मी तर हताश झालो होतो की सोडून द्यायचं, जमत नाही, सोडून द्यायच्या परिस्थितीत आले होते की आहे त्याच्यात आपण दुसरं पीक फिरून पीक घ्यायला पाहिजे होतं, पण ते शेवटी हे भेटले त्याच्यानं। आता काय कंडिशन आहे, काय वाटतं तुम्हाला आता? ते पान तुमच्या समोर जे आहे ते। हां हां। बरं, तरी किती खर्च केला तुम्ही याच्यावर? काही जास्त खर्च झाला, एक समजा 40,000 रुपये खर्च झाला मा 4.5 एकरावरती। अच्छा अच्छा। किती झाड होता 4.5 एकर आपले? 4.5 एकरामध्ये साधारणतः 5,500 5 बाय 6चा स्पेसिंग आहे। 5 बाय 6 जगमध्ये लागवड केली। मला तरी म्हणजे त्या मानाने ॲव्हरेज निघाला तुम्हाला? हो हो, चांगला निघालाय, मी समाधानी आहे। ओके। आता भावाचा विषय तो आपल्या हातचा नाही। बरोबर बरोबर। हे पीक जर पाहता, हे सांगितलं की बंच मॅनेजमेंट, की तुमच्या खोडाच्या बुंद्याचा आकार, व्यास जेवढा असेल त्याच्या हिशोबानं 1/4 30 40 7 8 बरोबर बरोबर, 36 40 त्या हिशोबानं 8 9 10 छान निघाला। बंच मॅनेजमेंट आहे, किसान पाठशाळेच्या गाईडलाईन नुसार बंच मॅनेजमेंट करत आहेत आणि बाकी पण सगळं किसान पाठशाळा। नवीन शेतकरी शेत विकत घेणं, दुसऱ्या एरियातून येणं, जेसीबीनं काम करणं थकून जाते ना, थकून जाते। अशा वेळेस शेतकरी संभ्रमावस्थेमध्ये पडतो आणि त्यावेळी त्याचा नवीन प्लॉट पिकं घेणारे म्हणजे केळी सोडून बाकी पिकं घेणारे लोक आहोत। बरोबर, पण केळीमध्ये सुरुवातीलाच बरोबर बरोबर। म्हणजे जे शेतकरी पहिल्यांदा केळी शेती करतायत आणि पहिल्यांदा केळी शेती करताना सुद्धा पारंपरिक पद्धतीतून हताश झाले होते की बा हे पीक सोडून द्यावं का काय, त्यांनी बी किसानच्या गाईडलाईन आणि मदतीच्या यांनी पीक 4 ते 5 महिन्याचं झाल्यानंतरही आपल्या बी किसानच्या गाईडलाईननुसार त्या पिकाला आपण सोडून देण्याच्या परिस्थितीतील पिकाला आपण उत्तम प्रकारे चांगलं बनवू शकतो आणि कमी खर्चात कमी बजेटमध्ये उत्तम पीक बी किसानच्या मार्गदर्शनात तुम्ही घेऊ शकता। जरुरी नाही की तुम्ही खर्च खूप करायला पाहिजे, खर्च तुम्ही तुमच्या जे बजेट असलं त्या बजेटमध्येच बी किसान तुम्हाला तुमच्या बजेटप्रमाणे मार्गदर्शन करून त्या बजेटमध्ये कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त पीक कसं येईल याचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्याकरता बी किसान पाठशाळा सदैव तत्पर असते। आणि बाकी कंपन्यांप्रमाणे आपलं रोप विकणं हा एकमेव उद्देश नसतो, आपण शेतकऱ्यांना पूर्ण मार्गदर्शन कल्टिवेशन पासून शेतीच्या पूर्व मशागतीपासून तर कापणीपर्यंत पूर्ण मार्गदर्शन देतो
आणि शेतकऱ्यांच्या मध्ये काही अडचणी आल्या त्यावेळी सुद्धा वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन, प्लॉट व्हिजिट, हे एकच अशी कंपनी आपली विवेक किसान की एकमेव ती करते प्लांट व्हिजिट आणि शेतकऱ्यांना पूर्णपणे सहयोग, फक्त रोप न विकता. मी ते एकच सांगू शकतो शेतकऱ्याला किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य टिकून ठेवा. शेड्यूल ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तुम्ही खताचं व्यवस्थापन करा. बरोबर. तुम्हाला सातत्य टिकून ठेवावं लागेल. याचं फर्टिगेशन जे असं आहे की एक 3-4 दिवसातून तुम्हाला रेग्युलर म्हणजे कमी प्रमाणात का होईना मी ते फर्टिलायझर टँकच्या माध्यमातून खतं सोडत होतो. आणि त्याने असा माणूस नशीन भेटला शायद आजपर्यंत की इथला वेळेवर ट्रीटमेंट म्हणजे आपण जे ट्रीटमेंट देऊन राहिलो हे फॉलो ट्रीटमेंट फॉलो करणारा बरेच एक शेतकरी वेळ असतात, मग कोणतेही काम मी बाकी ठेवलं असेल पण जे खताचं व्यवस्थापन आहे याच्या सांगण्यानुसार दिवस नाही चुकला. मी याच्यात महापर्यंत मी असं समजतो मी सक्सेस झालो. बरोबर बरोबर. खूप छान छान मेहनत घेतली तुम्ही. आणि बाकी बाकी पारंपरिक राप आणि त्याच्याशिवाय